काँग्रेस पक्षाच्या वाटचालीमध्ये आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण जवळपास 24 वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। 3 अर्ज दाखल झालेले आहेत। 2024 ची निवडणूक 2 वर्षावरती आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नवीन अध्यक्ष नेमके किती प्रभावी ठरणार आणि काँग्रेसच्या कार्यशैलीबद्दल नेमके जे आरोप होत आहेत ते पुसून टाकण्यामध्ये अध्यक्ष किती यशस्वी होत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण बोलणार आहोत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत। चव्हाण साहेब, खरं तर इतक्या वर्षानंतर निवडणूक होतेय, म्हणजे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत 4च वेळा निवडणुकीने काँग्रेसचा अध्यक्ष निवडला गेलेला आहे। आता जर निवडणूक झाली तर ती 5वी निवडणूक असेल। किती महत्त्वाचा तुम्हाला हा क्षण, हा दिवस वाटतो? मला वाटतं ही काँग्रेसमध्ये लोकशाही पद्धतीनं अध्यक्षपदाची निवड होती, एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे। आपल्याला लक्षात असेल की आम्ही काही मित्रांनी काँग्रेसच्या मित्रांनी आम्ही ऑगस्ट 2020 मध्ये सोनिया गांधींना एक पत्र लिहिलं होतं। त्यावेळी पत्र का लिहिलं तर राहुल गांधींनी अचानक काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर निवृत्त झालेल्या सोनियाजींनी पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची अंतरिम जबाबदारी स्वीकारली आणि ती अंतरिम व्यवस्था झाल्यानंतर 1 वर्ष होऊन गेलं होतं आणि आता ही आणखी किती दिवस ही व्यवस्था ठेवायची याबद्दल आम्हाला चिंता वाटत होती। एका बाजूला काँग्रेसचा एका पाठोपाठ एक असं राज्यामध्ये निवडणुकीमध्ये पराभव होत होता, चुका होत होत्या आणि त्यामुळं एकतर कोणीतरी पूर्णवेळ काँग्रेसला अध्यक्ष मिळाला पाहिजे, कारण समोर मोदी आणि शहा यांचे एक इलेक्शन मशीन आहे, एक 24 तास काम करणारी माणसं आहेत आणि तिथं आपल्या समोरून तसं होताना दिसत नाही। बरं, जेव्हा महिनाभर वाट बघितली, आम्हाला प्रत्यक्ष भेट मिळाली नाही, तेव्हा मग आम्ही 1 वर्षभराच्या या अंतरिम व्यवस्थेनंतर पत्र लिहिलं होतं। ते पत्र गोपनीय होतं, ते फक्त काँग्रेसच्या नेत्यांचा काँग्रेस अध्यक्षाची संवाद साधण्याचा प्रयत्न होता, कारण प्रत्यक्ष भेट होत नव्हती। दुर्दैवाने ते पत्र कुणीतरी लीक केलं आणि त्यामुळं आमची नावंही बाहेर आली। नंतर आम्ही काय लिहिलं होतं तेही आलं, ते सुद्धा उलटसुलट मांडलं गेलं आणि एका गटाने ही बंडखोरी आहे, काँग्रेसच्या विरोधामध्ये असं कसं पत्र लिहिता तुम्ही, कुणाच्या तरी विरोधात आहे, काहीतरी आहे असं ते प्रकट केलं। पण सोनियाजींनी ते मान्य केलं नाही। त्यावर एक वर्किंग कमिटीची मीटिंग देखील झाली, पण त्यानंतर तब्बल 4 महिन्यानंतर 20 डिसेंबरला सोनियाजींनी आमच्यापैकी काही जणांना बोलावलं त्यांच्या घरी आणि 19 जणांची तब्बल 5 तास 10 जनपदला बैठक झाली। प्रत्येकाने दिलखुलास त्या ठिकाणी आपली मतं मांडली। काँग्रेस पक्षाला पुन्हा बळकट करण्याकरता काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे त्याबद्दल चर्चा झाली आणि त्या बैठकीनंतर सोनियाजींनी आम्हाला 3-4 आश्वासनं दिली। पहिलं की काँग्रेसमध्ये जे काही घडले त्याचं चिंतन करण्याकरता एक चिंतन बैठक आपण घेऊ, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे काँग्रेसची अध्यक्षपदाची निवड होईल आणि काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळेल अशी व्यवस्था होईल आणि बाकीच्या काही गोष्टी होत्या। पण या 2 महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या मीटिंगनंतर काही जणांनी प्रेसला ब्रीफिंग केली, तर मी देखील होतो, की ठरले। मल्लिकार्जुन खरगे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। तुमच्या ज्या 2 प्रमुख मागण्या होत्या की पूर्णवेळ अध्यक्ष पाहिजे आणि तो सक्रिय पाहिजे। सोनिया गांधींचं वय 75 आहे, मल्लिकार्जुन खरगेंचं वय 80 आहे। लोकांमध्ये अशी प्रतिमा जाते की 80 वर्षांचे जे अध्यक्ष आहेत ते किती सक्रिय राहू शकतील? तुम्हाला वाटते की 2024च्या निवडणुकीच्या दृष्टीने ते देश पालथा घालू शकतील, कार्यकर्त्यांना ऊर्जा देऊ शकतील? नाही, मला वाटतं की आतापर्यंत काँग्रेसमध्ये आपण जर पाहिलं, तुम्ही काही पुरुषोत्तमदास टंडन यांच्या निवडणुकीचा उल्लेख केला, काँग्रेसमध्ये नेहमी एक अध्यक्ष आणि एक नेता अशा 2 व्यक्तींनी काँग्रेस पक्षाची जबाबदारी स्वीकारलेली आहे। पंडित नेहरू नेते होते, प्रधानमंत्री होते, संसदीय पक्षाचे ते प्रमुख होते आणि त्यावेळेला मग जवळजवळ 7-8 वेगवेगळे व्यक्ती 3-3 वर्षांनी नवीन अध्यक्ष होत गेले। इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या त्या काळात देखील त्या नेत्या होत्या आणि काही जण काँग्रेसचे अध्यक्ष होते। ही व्यवस्था अगदी पंडित नेहरूंच्या काळापासून, स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून, महात्मा गांधींच्या काळापासून चालत आली, त्यामध्ये काही नवखं नाही आहे। उलट 2004 ते 2014 मध्ये सोनियाजी काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि
प्रधानमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग. ही व्यवस्था झालेली आहे. आज आपल्याकडे सत्ताही नाही आहे, त्यामुळे कोणी पंतप्रधान होण्याचा प्रश्न नाही आहे. पण मग अध्यक्षपदाचं काम पूर्ण वेळेपर्यंत होत नाही आहे आणि त्यामुळं मग अनेक निर्णय योग्य वेळी घ्यायला पाहिजे ते घेतले जात नाहीत आणि त्याचा कदाचित निवडणुकीवर परिणाम होतोय. या भावनेतून आम्ही फक्त त्या पत्रामध्ये 2च मागण्या केल्या होत्या. काँग्रेसला एक पूर्णवेळ अध्यक्ष असावा आणि राहुल गांधींनी मी किंवा माझ्या घरातील कुणीही अध्यक्ष होणार नाही ही त्यांची घोषणा असल्यामुळं मग दुसरा अध्यक्ष निवडणुकीच्या मार्गानं व्हावा. या 2च मागण्या होत्या, पूर्णवेळ अध्यक्ष आणि निवडणुकीचे अध्यक्ष. सोनिया गांधींनी दोन्ही मागण्या मान्य केल्या. ही एक ऐतिहासिक बाब आहे. तुम्ही म्हटला की काँग्रेसच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये किती कमी निवडणुका झाल्यात, त्यापैकी 5वी निवडणूक आहे. त्यामुळं बाय इटसेल्फ ही निवडणूक होते हीच एक महत्त्वाची बाब आहे आणि त्यामुळं मला वाटतं की आम्ही जो पत्रात मुद्दा उपस्थित केला होता तो मान्य झालेला आहे. आता आमच्या त्या गटाला G23 वगैरे मीडियाने नाव दिलं, ते चिटकलं आम्हाला. पण आम्ही काही लेटरहेड छापून आम्ही काही G23 आमचं रजिस्टर ऑफिस जिथं आहे, आमचा ईमेल ॲड्रेस असं काही केलं नव्हतं. ही म्हणजे तुमच्यापैकी अनेक नेते खरगेंचा अर्ज भरताना तिथं होते. त्यामुळे आमची मागणी पूर्ण झाली. ज्या दिवशी सोनिया गांधींनी निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या त्या दिवशी मी जाहीरपणे सोनिया गांधींचे आभार व्यक्त केले की तुम्ही 2 वर्षानं का होईना परंतु आमच्या दोन्ही मागण्या मान्य केल्या आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाला बळकटी मिळण्याला मदत होईल. त्यातून जादूची कांडी फिरवल्यासारखं आम्ही सत्तेत येऊ असं काही नाही आहे, पण एक मजबूतीला एक प्रक्रिया होईल आणि ही मला वाटतं मला अजूनही मला अधोरेखित करायचं की अत्यंत महत्त्वाची बाब काँग्रेसच्या इतिहासामधली आहे म्हणून पर्यायानं देशाच्या इतिहासातली, कारण देशाला एक प्रमुख विपक्ष पाहिजे, विरोधी पक्ष पाहिजे, त्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे. ही निवडणूक जेव्हा जाहीर झाली आहे तर तेव्हा असं वाटत होतं की शशी थरूर यांचं नाव पुढे आल्यानंतर ते G23 गटाचे आपले उमेदवार आहेत का. आणि आज जेव्हा मल्लिकार्जुन खरगेंचा अर्ज भरला जात होता त्यावेळी तुम्ही होतात, भूपेंद्र सिंग हुड्डा होते, आनंद शर्मा होते, मनीष तिवारी होते. तर काय नेमकं आहे म्हणजे शशी थरूर हे G23 गटाचे उमेदवार आहेत का नाही? नाही, ते पत्र लिहिताना ते आमच्या सोबत होते, पण त्यानंतर प्रत्येक बैठकीला बसणं, चर्चा करणं हे काही झालं नाही. त्यांनी एकदा मला आणि इतरांना ते भेटले होते की माझी इच्छा आहे एवढं म्हटले होते. पण एकदा निवडणुकीची उमेदवारी फायनल झाल्यानंतर जी प्रक्रिया करावी लागते की मला अमुक समर्थन आहे, मी इतक्या तारखेला अर्ज भरणार आहे, तुम्ही अर्ज भरायला माझ्या अर्जावर तुम्ही सही करा वगैरे, ही जी प्रक्रिया करावी लागते ती कदाचित त्यांनी केली नाही. परंतु ज्या दिवशी खडगेजींचं नाव फायनल झालं त्यांनी लगेच ताबडतोब रात्रीपासूनच आम्हा सगळ्यांना फोन केले. मला सकाळी फोन झाला आणि त्यांनी विनंती केली की आपण इतके दिवस एकत्र काम केलेलं आहे, मी अध्यक्षपदाची निवडणूक लढतोय, तर तुम्ही मला समर्थन करावं आणि माझा अर्ज भरायला तुम्ही यावं असं त्यांनी विनंती केली, सगळ्यांना केली. आता पर्याय होता की निवडणूक चालू झालेली आहे, उभं कोट राहायचं तो प्रत्येकाचा अधिकार आहे, आम्ही कोणाचे हात धरणार नाही, तुम्ही का उभं राहिला असं म्हणणार नाही. आता निवडणूक म्हणजे अनेकांना वाटतं की निवडणूक व्हावी, थोडेसे प्रचार व्हावा, एकमेकावर आरोप प्रत्यारोप व्हावे, असं काही नाही ना. ही निवडणूक आहे. आता जर काही लोकांना जर खरोखरीच शशी थरूर त्यांची उमेदवारी मान्य असेल किंवा ते काँग्रेस पक्षामध्ये काही नवं चैतन्य आणू इच्छित असं लोकांना वाटलं, लोक त्यांना निवडून देतील ना. अर्थात पहिल्यांदा ते निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये शेवटपर्यंत राहतील का नाही हा एक प्रश्न आहे, पण त्यांचा तो अधिकार आहे. पण एक मला खात्री आहे की खडगेजी हे 7 वेळेला विधानसभेला, 2 वेळेला लोकसभेला, आता राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून अनेक मंत्रिपदं त्यांनी कर्नाटकमध्ये भूषवलेली आहेत आणि आता काँग्रेसच्या संघटनात्मक काम त्यांनी बरंच केलेलं आहे. महाराष्ट्राचे प्रभारी होते, त्यामुळे पर्याप्त अनुभव आहे, यात काही शंका नाही. G23 गटातल्या तुमच्या सगळ्याच लोकांना काँग्रेस पक्षाच्या कार्यशैलीबद्दलच्या काही प्रश्न होते, आयडिओलॉजीबद्दलचे काही हे विषय नव्हता त्याच्यामध्ये, बरोबर. पण मग जेव्हा संधी आलेली आहे तेव्हा तुमच्यापैकी कुणी अध्यक्षपदासाठी का उभं राहिलं नाही? तुम्ही स्वतः का नाही? गरज नाही ना, तसं नाही. ते का आम्ही काही सत्तेकरताही केलं नव्हतं का आमच्यापैकी कोणाला काहीतरी पद पाहिजे होतं म्हणून केलं, असा जो गैरसमज पसरवला गेला होता असं बिलकुल नव्हतं. कोणाला काहीतरी मंत्री व्हायचं आहे, कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला राज्यसभेची तिकीट पाहिजे, लोकसभेचं तिकीट पाहिजे, असं काही नव्हतं. आम्ही स्वतः काम बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे, पक्षाने आम्हाला सन्मान दिलेला आहे. पण पक्ष मजबूत राहायला पाहिजे, पुढच्या पिढीचं भवितव्य हे शाबूत राहिलं पाहिजे. नाहीतर मग उद्या 2024ची निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. त्यामध्ये पुन्हा मोदी विजय झाले तर मग देशात लोकशाही राहील का नाही शंका आहे, पुन्हा निवडणुका होतील का नाही याबद्दलही शंका आहे. म्हणजे ही निवडणूक फार महत्त्वाची आहे आणि या निवडणुकीला कधी विचार आला होता अध्यक्षपदासाठी? नाही, बिलकुल नव्हता. अध्यक्षपदाकरता नव्हता, कुणाचा नव्हता मनात. पण कारण त्याला अनेक बाजू असतात. अध्यक्षपदामध्ये देशव्यापी निवडणूक असते आणि
निवडणुकीकरता निवडणुकीला उभं राहायचं, विरोधाकरता विरोध करायचा असं कोणीच म्हटलं होतं. आमचा मुख्य मुद्दा काय होता की कोणीतरी पूर्ण वेळ अध्यक्ष असला पाहिजे आणि तो निवडणुकीच्या माध्यमातून निवडला गेला पाहिजे. या दोन्ही गोष्टी मान्य झाल्या. राहुल गांधींची काँग्रेसची भारत जोडो यात्रा दक्षिणेतून निघालेली आहे. 2 राज्यांचा प्रवास करून ती आजच कर्नाटकमध्ये सुद्धा पोहोचलेली आहे. एक असं पण बोललं जाते की G23 गटातले नेते एरवी टीका करत होते, मग आज जेव्हा भारत जोडो यात्रा सुरू झालेली आहे तेव्हा ते तिथं का दिसत नाही? चुकीचं आहे. ते सगळे तिथं जातात लोक, पण तिथं त्या यात्रेमध्ये जे नियम त्यांनी टाकलेले आहेत त्यामध्ये कुणी देशभर फिरायचं, त्यामध्ये फक्त 113 लोकांना निवडले गेले. त्यांच्या तब्येतीवर वयावर आधारित त्यांनी निवड केलेली आहे. आता राज्यामध्ये सगळे जातील, आम्ही नक्कीच राज्याच्या भागामध्ये आपण सहभागी होऊ, परंतु संबंध किती 1000 किलोमीटर कोणी जाईल का वगैरे हा मला वाटतं की तो समर्थनासाठी ना आम्ही आता माझं वैयक्तिक बोलायचं झालं तर मला त्या भागाई रॅलीचं निमंत्रण होतं, मी त्या रॅलीला गेलो होतो. त्यामुळे तर मला असं वाटतं की या यात्रेमुळं काँग्रेसचं जे परसेप्शन आहे किंवा संघटनेमध्ये जी मरगळ आली आहे ती दूर करण्यामध्ये मदत होईल. नाही, बघा, मला वाटतं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळणे हे जास्त महत्त्वाचं आहे. नुसत्या यात्रेने काही झालं नसतं, पण यात्रा ही त्याला पूरक ठरेल ना. आज देशाशी काँग्रेस पक्ष, काँग्रेसचे नेते जुळायचा प्रयत्न करतायत. एक मोठी संघटनात्मक तयारी झालेली आहे की यात्रा काही सोपी नाही करणं. त्यामुळं ऑर्गनायझेशन स्किल्स खूप पाहिजेत आणि इतके दिवस सारखी लोकांच्या पुढं राहुल गांधी असणार आहेत, काँग्रेस पक्ष असणार आहेत, काँग्रेसचे नेते असणार आहेत. अर्थात ही प्रत्येक राज्यात जात नाही यात्रा, हे खरं आहे, किंवा एक वेगळा प्लॅन करायला पाहिजे होतं असं काही लोकांना वाटतं, मला वाटतं. पण आता तो निर्णय निवडणूक होणाऱ्या राज्यामधनं ती जात नाही, जायला हवी होती, किंवा आता तिथेही थोडीशी वेळ काढून तिथे नेते आहे म्हणजे तिथे गेलं पाहिजे. कारण असा मेसेज जाऊ नये की आपण ही निवडणूक सोडली आहे म्हणून. हे करणं चुकीचं ठरेल. पण ते घडेल. आता त्याची यात्रा प्लॅन करता येते, त्यामध्ये दुरुस्त्या करतील आवश्यक. इतक्या वर्षानंतर तुमची मागणी तर मान्य झाली की म्हणजे निवडणुकीच्याद्वारे अध्यक्ष निवडला जातोय, पण असं पण म्हटलं जाते की ही निवडणूक म्हणजे पण एक केवळ दिखावा आहे का? कारण म्हणजे ऑफिशियली अनऑफिशियल कॅन्डिडेट जे आहेत ते खरगे आहेत, म्हणजे सगळ्यांना माहिती की हे गांधी कुटुंबाच्या पसंतीचेच उमेदवार आहेत, त्यामुळं ते फक्त दाखवण्यासाठी आहे का? नाही, आता असा आरोप आपण कधीही करू शकतो, पण आता त्याला शेवटी निवडणूक आहे ना, लोकशाही पद्धतीनं होते ना, कुणाचा हात धरला का कोणी तुम्ही भरू नका म्हणून. तर त्यामुळे असं म्हणणं योग्य होणार नाही. पहिल्यांदा अशोक गेहलोत त्यांचं नाव होतं, त्याला आम्ही सर्वांनी समर्थन द्यायचं ठरवलं होतं, पण दुर्दैवानं जयपूरमध्ये काही घटना घडल्या त्यामुळे त्यांनी माघार घेतली. नंतर मुकुल वासनिक यांचं नाव पुढं आलं होतं, त्यांनी काही कारणामुळे आम्हाला सांगितलं की मी काही भरणार नाही अर्ज. नंतर दिग्विजय सिंग यांचं नाव पुढं आलं होतं, त्यांनीही माघार घेतली की खडगे असतील तर मी खडग्यांना म्हणजे मान्यता आहे असं त्यांनी ठरवलं. त्यामुळे ह्या सर्व प्रक्रियेतून खडग्यांचं नाव पुढं आलेलं आहे. अनवेळ म्हणजे फार दिवसापासून ते आग्रही होते असं काही नाही. या सगळ्या प्रक्रिया झाल्यापासून आता कोणी दिसत नाही, म्हणून मग खडगे यांनी अर्ज भरायचा निर्णय घेतला. त्याला कोणी समर्थन दिलं, कोणाचा पाठिंबा होता तो असू शकतो, कारण कुठल्याही निवडणुकीमध्ये समर्थनाशिवाय तर आपण उभं राहत नाही. तर खडगेंनी समर्थन मागितलं असेल, आम्हालाही मागितलं त्यांनी. काँग्रेसची पुढच्या काळातली महाराष्ट्राची स्थिती तुम्ही कसं बघताय? कारण काही चर्चा अशा पण झाल्यात की भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येईल तोपर्यंत काही भूकंप होतील वगैरे चर्चा सुरू आहेत, आणि एकूणच सगळ्या दृष्टीनं कसं बघ? नाही, मला आता ते भूकंपाचे ही तुम्ही भविष्य खूप दिवसापासून मीडियात चाललेलं आहे, ते भूकंप अजून काही झालेला नाही. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातून ही यात्रा एका ठराविक भागातून जाते, मध्य महाराष्ट्रातून जाते, विदर्भाचा काही भाग आणि बहुतेक मराठवाड्याच्या भागातून ती जाते. सगळ्या महाराष्ट्रात गेली असती तर चांगलं झालं असतं, पण मग त्याला पदयात्रा करता नसती आली. मग बहुतेक हायवेमधलं अंतर हे गाडीनं पार करून फक्त गावात चालून जायचं, अशा प्रकारे काही बदल व्हायला पाहिजे होते. तर मग कदाचित आणखी जास्त जिल्हे किंवा किमान डिव्हिजनल हेडक्वार्टर्स तरी आपल्याला स्पर्शेतना करता आला असता. पण तो आता संयोजकाचा तो निर्णय आहे की आपण असं गेलं पाहिजे. आणखी कोणी चर्चाचक्की चालू केली की आता पूर्व पश्चिम देखील वेगळी यात्रा निघणार आहे आणि ते राहुल गांधी तेही करणार आहेत, मला माहिती नाही. किंवा ते निवडणुकीत ज्या ठिकाणी घोषित होतील त्यावेळेला ते वेळ काढून यात्रा स्थगित करून ते प्रचाराकरता जातील, बाकी लोक ते जातीलच. तर त्यामुळं कशाप्रकारे किती फायदा होईल, किती राज्यात आपल्या राज्यात काय होईल वगैरे या गोष्टी म्हणजे त्याच्या भविष्यातच आपल्याला उलगडा होईल. पण कोणी जातंय म्हणून काही थांबवायची प्रक्रिया कारण नाही आहे. त्याला जो निर्णय घ्यायचा असतो तो घेईल. भाजपला एका तर निदान किमान या सुप्रीम कोर्टामध्ये एक अस्थिर परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तारही आता करता येत नाही आहे.
आणि सरकार कसं चाललंय आपण पाहतोय. तर ही ज्या प्रक्रियेतून हे सरकार निर्माण झालेलं आहे ती प्रक्रिया लोकांना काय आवडलेली नाही आहे आणि त्यामुळे त्यांना सरकार चालवताना या अडचणी सगळ्या येत आहेत. दसरा मेळाव्यावरून पण खूप संघर्ष चालू आहेत आता तर, म्हणजे 2 मैदानं एकाच दिवशी बुक झालेली आहेत. संघर्ष जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं कसं बघताय? मला वाटतं ह्या संघर्षाचा आणि दसऱ्या मेळाव्याचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा काही संबंध नाही आहे. आपली पार्टीचा विस्तार करण्याकरता वाढवण्याकरता कोणाला काय मार्ग स्वीकारायचे असेल ते जरूर स्वीकारायचे होतील. पण मला वाटतं महाराष्ट्रापुढचे जे प्रश्न आहेत, आज देशामध्ये बेरोजगारीचे महागाईचे प्रश्न आहेत, आज रुपयाची किंमत कोसळायला लागलेली आहे, त्याचा परिणाम थेट महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होतोय. एक मोठा प्रकल्प महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प हा केंद्रीय नेतृत्वाने आग्रह करून किंवा दुराग्रह करून मी म्हणतो की हा इतर राज्यात पळवला आणि त्यामुळं रोजगाराच्या संधी जी उपलब्ध झाल्या असता एक महत्त्वाचा प्रकल्प आला असता तो आला नाही. फडणवीस सरकारचं दुसरं मोठं अपयश आहे. याच्यापूर्वी फॉक्सकॉन स्वतः ॲपलचे फोन तयार करण्याकरता येणार होती, तळेगावला जागा पण दिली होती, मान्य झालं होतं. पण अचानक त्यांनी तामिळनाडूमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि आज आयफोनची निर्मिती ही तामिळनाडूमधल्या श्रीपेरुंबुरी होती आहे. आता हा दुसरा प्रकल्प फॉक्सकॉन कंपनीबरोबर वेदांताने घेतला आणि तो प्रकल्प येऊ घातला होता. जवळजवळ सर्व निश्चिती झाली होती, पण वरून काही सूत्र हल्ली, काही नवीन त्यांना केंद्र सरकारकडून सवलती देण्यात आल्या, सेमीकंडक्टर पॉलिसीमध्ये नवीन बदल करण्याचं आश्वासन दिलं गेलं आणि अचानक ते अनिल अग्रवाल हे जे आहेत ते वेदांताचे मालक त्यांनी तिकडे जायचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचा तो प्रकल्प गेला, त्यामुळे खूप गदारोळ झाला आहे. पण याची चौकशी झाली पाहिजे. सरकारनं कॅबिनेटची नोट 38,000 कोटी रुपयाची सवलत आपण ड्यू केली होती, त्याला कॅबिनेटची मान्यता सरकारने का नाही घेतली आधी, असे बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. पण आज जे सरकार आहे त्यांनी चांगलं राज्य करावं, त्यांना एक विधिवत पद्धतीनं त्यांचं बहुमत त्यांनी सिद्ध करावं आणि लोकांचे प्रश्न सोडवावे त्याची अपेक्षा आहे. पण जर त्यांना अपयश आलं तर त्यावर टीका करण्याचा आम्हाला अधिकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत महाराष्ट्रामध्ये. हा जो संघर्ष आहे शिंदे आणि शिवसेनेचा तो तीव्र होत चाललेला आहे. या सगळ्यामध्ये काँग्रेस कुठं बघताय तुम्ही महाराष्ट्रातली, किती नंबरला? तर नंबरला आम्ही 4थ्या नंबरला आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. आता तिथून आम्हाला पुढं वर जायचं पुन्हा पूर्ववत परिस्थितीवर. तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकदीने आम्ही लढलो तर आमची परिस्थिती सुधारेल. तर ते कशाप्रकारे आपण नेतृत्वाची रचना करतोय किंवा पुनर्रचना करतोय किंवा जैसे ते परिस्थितीवर आम्ही सामोरं जातो हे काही दिवसात कळेल. मुंबईला वेणुगोपाल जे काँग्रेसचे ऑर्गनायझेशनल जनरल सेक्रेटरी आहेत त्यांनी मुंबईच्या काही नेत्यांची, महाराष्ट्रातल्या काही नेत्यांची बैठक गेल्या आठवड्यात ठरली होती. पण राजस्थानमधल्या या घटनेमुळे ती बैठक पुढे ढकललेली आहे. मग अलायन्स करायचं का नाही करायचं वगैरे वगैरे गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. शेवटचा प्रश्न, अध्यक्षपदाची जी निवडणूक होती त्याच्यामुळं जे काँग्रेसच्या कार्यशैलीवरचे आरोप आहेत, म्हणजे जनरली लोकांना असं वाटतं की हा एका कुटुंबानं चालवलेला पक्ष आहे, या पक्षामध्ये निर्णय जे आहेत ते वरूनच होतात. तर हे जे परसेप्शन आहे हे तोडण्यामध्ये यशस्वी होणार का आणि ते किती महत्त्वाचे 2024च्या दृष्टीने? नाही, मला वाटतं काँग्रेस एक जिवंत असा लोकशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्हाला 135 वर्षाचा इतिहास आहे. आज काही प्रश्नचिन्ह निर्माण झाले, ती गोष्ट खरी आहे. म्हणूनच आम्हाला ते पत्र लिहायला लागलं की आज जे काही चाललंय ते बरोबर नाही आहे, त्यामध्ये बदल केला पाहिजे. सोनियाजींनी आमचं म्हणणं ऐकलं, मान्य केलं. आमच्या दोन्हीही मागण्या ज्या पत्रात आम्ही नमूद केल्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्या. आता त्या गटाचं नामकरण, मग आम्ही विरोधाकरता विरोध करतोय का? तर बिलकुल नव्हता तो विरोध. तर एका कुटुंबाला विरोध होता का? बिलकुल नव्हता. मी जाहीरपणे सांगितलं होतं की आज ही निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. आज स्वतः राहुल गांधींना जरी अध्यक्ष होण्याची इच्छा झाली आणि त्यांनी जर अर्ज भरला निवडणुकीचा तर आम्ही त्याचं स्वागत करू. कारण एकदा तुम्ही अर्ज भरला आणि त्या प्रक्रियेतून अध्यक्ष झाला मग तुम्हाला जबाबदारी टाळता येणार नाही. मग तुम्हाला पूर्ण वेळ अध्यक्ष म्हणून काम करावंच लागेल, जे ते पूर्वी राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी केलं होतं. पण ते तयार नसतील तर मग दुसऱ्या कोणीतरी केलं पाहिजे, एवढी साधी गोष्ट होती. त्यामुळं मी पुन्हा एकदा सांगतो की काँग्रेस पक्षामध्ये इतक्या दिवसानंतर या निवडणुकाची एक ऐतिहासिक बाब आमच्या दृष्टीनं आहे. त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल याकरता आमचा आग्रह होता. आता पुढं काय घडेल हे आता सांगणं. या अध्यक्षांच्या निवडीनंतर सुद्धा पॉवर विदाऊट रिस्पॉन्सिबिलिटी हे राहुल गांधी एन्जॉय करत राहतील. आता हे त्याबद्दल मला बोलणं काही उचित होणार नाही, पण अध्यक्ष विधिवत पद्धतीने निवडून आलेला अध्यक्ष आहे. आता तुमचा जो आक्षेप आहे की
बाहेरून ढवळाढवळ होईल का कार्यक्षेत्रामध्ये बघूया आता वेळ वेळ काय तसं झालं तर पुन्हा त्याबद्दल प्रश्न उपस्थित करावे लागतील. पण आपण असं गृहीत धरणं योग्य नाही की असंच काहीतरी घडेल, कारण असं निगेटिव्हली विचार करण्यात काय अर्थ नाही. आपण चांगला विचार करूया. तर हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण. खूप ऐतिहासिक आणि महत्त्वाचा दिवस आहे काँग्रेसच्या वाटचालीतला. भविष्यात पक्षाची वाटचाल नेमकी कशी होतीये हे या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कळेलच, पण कुठल्या वळणाला पक्ष जातोय आणि त्याच्या संदर्भात त्यांची नेमकी मतं काय आहेत हे त्यांनी आपल्याशी बोलताना सविस्तर सांगितले. कॅमेरामॅन हेमंतसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.